मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आजपासून भरणे बंद झालेले आहे. हे फॉर्म कशामुळे भरणे बंद झालेले आहेत आणि कुठून बंद झालेले आहेत आणि नवीन महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता कुठे अर्ज करावा लागणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहत आहात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या. त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आज दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे. शासन निर्णयाचा विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत. काय सुधारणा केलेल्या आहेत शासनाने आता या योजनेमध्ये आपण हे सविस्तर जाणून घेऊयात. तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रातच सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भात शासन निर्णय दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत शासन निर्णय दिनांक 12/7/2024 व 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, CRP, NULM, MSRLM व MAVIM मदत कक्ष प्रमुख, त्याचप्रमाणे CMM, त्याचप्रमाणे सिटी मिशन मॅनेजर, त्याचप्रमाणे आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. परंतु आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार हे रद्द करण्यात येत आहेत. तरी सदर निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत हे अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे. आणि सदर बाब दिनांक 5/9/2024 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिलांनी घेतलेला नाही अशा महिलांनी आता आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याशी हा अर्ज भरण्यासाठी संपर्क करायचा आहे. तर इतर कुठल्याही ठिकाणी आपल्याला आता नवीन अर्ज भरता येणार नाही आहे. ही बाब महिलांनी लक्षात घ्यायची आहे. ते अपडेट. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.